हाय फ्रेंड्स, माझं नाव आहे जिनेश बाफना. मी एक्सपांडिंग हॉरिझॉन टीम मधून आहे. आज मी तुम्हाला एक वैदिक गणिताची ट्रिक शिकवणार आहे की ज्याचं नाव आहे वैदिक चेक. मित्रांनो, आपल्याला एक्झाम मध्ये खूप वेळा असा प्रश्न पडतो की आपण जे बेरीज, वजाबाकी, गुणाकार किंवा भागाकार याचं जे उत्तर आपण काढलेलं आहे ते बरोबर आहे की नाही. मग ते चेक करण्यासाठी आपण काय करणार, एकतर ते परत सोडून बघणार. मग त्यात आपल्याला खूप वेळ लागतो. मग वैदिक गणितात त्यासाठी एक सोपी ट्रिक आहे की त्याचं नाव आहे वैदिक चेक. ते आपण आज शिकूया. पण वैदिक चेक शिकण्यासाठी आपल्याला आधी माहित पाहिजे की बीजांक म्हणजे काय. तर बीजांक म्हणजे एक अंक असतो. आता मी तुम्हाला एक संख्या दिली 13. तर 13चा बीजांक काढणे म्हणजे काय, तर त्यातल्या दोन्ही अंकांची बेरीज करायची. 1+3 4, म्हणून आपण असं म्हणायचं की 4 हा 13चा बीजांक आहे. मी तुम्हाला दुसरी संख्या दिली 57. तर 57चा बीजांक काढणे म्हणजे काय, तर त्यातल्या दोन्ही अंकांची बेरीज करायची. ते म्हणजे 7+5 12. पण 12 हे एक अंक नाहीये, म्हणून 12 हा 57चा बीजांक नाही. तर बस परत एकदा आपण बेरीज करणार 12 या संख्येतल्या अंकांची. 1+2 3, म्हणून 3 ही 57चा बीजांक आहे. तसंच 357चा बीजांक काढण्यासाठी आपण त्यातल्या सगळ्या अंकांची बेरीज करणार. 3+5+7 15. पण 15 या संख्येत एक अंक नाहीये, त्यामुळे 15 मधल्या अंकांची परत बेरीज करायची. 1+5 6. आता आपण बघूया आपण उत्तर कसं चेक करायचं. समजा एक मी तुम्हाला बेरीजचं उदाहरण दिलं, 4566 अधिक 5643. तर ह्याचं उत्तर येईल 10209. पण माझं उत्तर 10209 हे बरोबर आहे की नाही ते कसं कळायचं, तर आता ह्या तिन्ही संख्यांचा आपण बीजांक काढायचा. आता मी तुम्हाला सांगितलेलं बीजांक म्हणजे कसं कसं काढायचं, तर 4566 चा बीजांक काय येईल, तर बीजांक त्या सगळ्या अंकांची बेरीज करायची 4566 मध्ये. तर ती बेरीज येईल 21. पण 21 हा बीजांक नाहीये, त्यामुळे आपण त्यातल्या अंकांची बेरीज करायची. 2+1 3. तसंच 5643चा पण बीजांक आपण काढायचा. त्यातल्या सगळ्या अंकांची बेरीज होते 18. पण 18 हा बीजांक नाहीये, म्हणून त्यातल्या अंकांची पण बेरीज करूया आपण. 1+8 9. आपण आपल्या उत्तराचा पण बीजांक काढूया, तो म्हणजे झाला 3. तर आता उत्तर कसं चेक करायचं, आता जी क्रिया मी दोन संख्यांमध्ये केली आहे तीच क्रिया त्यांच्या बीजांकामध्ये सुद्धा करायची. म्हणजे आता मी बेरीज ही क्रिया केली, त्यामुळे जे आपले दोन बीजांक आले त्यांच्यावर सुद्धा बेरीज ही क्रिया करायची. म्हणजे 3+9 किती झाले 12. 12 हा बीजांक नाहीये, त्यामुळं 1+2 3. म्हणजे जे आपलं उत्तर आलंय की 3, आणि आपल्या उत्तराचा बीजांक पण किती आहे 3, म्हणून आपलं उत्तर बरोबर असणार आहे. आता मी तुम्हाला एक वजाबाकीचं उत्तर कसं चेक करायचं ते सांगतो. आता मी तुम्हाला उदाहरण दिलं 3256 वजा 1131. तर ह्याचं उत्तर येईल 2125. तर आता हे उत्तर आलेलं आहे ते बरोबर आहे की नाही ते चेक करण्यासाठी आपण काय करणार, परत बीजांकच काढणार. तर तिन्ही संख्यांचे बीजांक काढूया आपण. 3256चा बीजांक येईल 7. तो कसा, तर त्यातल्या सगळ्या अंकांची बेरीज करायची, जी की येईल 16. पण 16 मध्ये एक अंक नाही, म्हणून परत आपण 1+6 करणार म्हणजे 7. 1131चा सुद्धा बीजांक तसाच आपण काढूया. त्यातल्या सगळ्या अंकांची बेरीज येते 6. 2125चा बीजांक येईल 1. आता जी क्रिया आपण दोन संख्यांवर केली आहे तीच क्रिया त्यांच्या बीजांकावर करायची. म्हणजे 7+6 येईल 1. म्हणून आता 1 हे आपला बीजांक, 1 हा आपल्या उत्तराचा सुद्धा बीजांक आहे. मग आपण हे चेक करू शकतो की ते उत्तर म्हणजे मॅच होते, म्हणून आपलं उत्तर बरोबर आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. मग आता आपण बघूया की गुणाकाराचं उत्तर कसं चेक करायचं. आता समजा मी तुम्हाला उदाहरण दिलं 45×23. तर त्याचं उत्तर येईल 1035. तर आपण आलेलं उत्तर चेक करण्यासाठी परत सगळ्यांचे बीजांक काढायचे. 45चा बीजांक येतो 9, 23चा बीजांक येतो 5, 1035चा बीजांक येतो 9. तर आता जी क्रिया आपण त्या दोन संख्यावर केली तीच त्याच्या बीजांकावर करायची. 9×5 होतात 45. पण 45 मध्ये एक अंक नाहीये, त्यांची परत आपण बेरीज करणार, ती येईल 9. आता ही 9 हा आपल्या उत्तराचा सुद्धा बीजांक आहे, म्हणून आपण असं म्हणू शकतो की आता आपण भागाकाराचं उदाहरण बघूया.
भागाकारामध्ये थोडीशी वेगळी ट्रिक आहे. भागाकारामध्ये आपल्याला एक सूत्र माहित आहे की भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. तर तो फॉर्म्युला आपण इथं यूज करायचा. आता जो आपला भाज्याचा बीजांक येईल ना, तोच बीजांक भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी याचं सुद्धा आलं पाहिजे, हे आपण चेक करायचं. तर आता माझं उदाहरण जर मी असं घेतलं की 255 भागिले 15, तर याचं उत्तर येईल 17. आता माझं आलेलं उत्तर बरोबर आहे की नाही ते करण्यासाठी आपण परत एकदा सगळ्यांचे बीजांक काढूया. 255चा बीजांक येतो 3, 15चा बीजांक येतो 6 आणि 17चा बीजांक येतो 8. तर आता माझा भाज्याचा बीजांक आहे 3. ठीक आहे ना. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहित असेल की भाज्य, भाजक आणि भागाकार हे काय. तर 255 हे आपलं भाज्य आहे, 15 हे आपलं भाजक आहे, 17 हा भागाकार आहे आणि आपली बाकी जी आलेली आहे ती 0 आहे. ठीक आहे. तर आता बघा की चेक कसं करायचं. जो बीजांक माझा भाज्य आलाय म्हणजे तो 3 आलाय, तर 3 हेच उत्तर आपलं भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी याचा जो बीजांक येईल त्याचं उत्तर सुद्धा 3च आलं पाहिजे. ठीक आहे. तर बघूया आपण भाजक गुणिले भागाकार याचा बीजांक काय येईल. म्हणजे भाजकचा बीजांक गुणिले भागाकाराचा बीजांक अधिक बाकीचा बीजांक. तर 6 गुणिले 8 48 अधिक 0 48. तर 48चा बीजांक येतो 3. म्हणजे जो आपला भाज्याचा बीजांक आलेला आहे 3 ह्याच्याशी ते मॅच होतं. म्हणून आपण असं म्हणू शकतो की आपलं जे उत्तर आलेलं आहे 17 ते बरोबर आहे. थँक्यू गाईज फॉर वॉचिंग. सी यू नेक्स्ट टाइम.